मंदिरे व तलावांनी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ठाणे शहरात आता विशेष भर पडली आहे ती नुकतेच सुरू झालेल्या नमो ग्रँड सेंट्रल पार्कची। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण चाललोय महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात नवीनच सुरू झालेल्या नमो ग्रँड सेंट्रल पार्क मध्ये। या पार्कची संपूर्ण माहिती, लोकेशन, टायमिंग, चार्जेस इत्यादी सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजतील, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमो ग्रँड सेंट्रल पार्कला जाण्यासाठी मुंबई सेंट्रल लाईन मधील ठाण्याला जाणारी लोकल पकडावी लागते। ठाणे स्टेशनला उतरून ठाणे वेस्टला बाहेर आल्यावर गावदेवी ऑटो स्टँड आहे, तिकडून कोलशेतला जाणारी ऑटो पकडावी। शेअरिंग मध्ये 40 रुपये पर पर्सन सीटने ऑटो मिळते, पण जर तुम्ही 3-4 जण असाल तर मीटरची ऑटो पकडा, ज्याने अंदाजे 90 ते 100 रुपये ऑटो भाडे होईल। तसेच ठाणे वेस्ट स्टेशन समोरच बस स्टँड देखील आहे, तिकडून कोलशेतला जाणारी बस तुम्ही पकडू शकता। आता आपण ग्रँड सेंट्रल पार्कला पोहोचलो आहोत। गेल्या आठवड्यात 8 फेब्रुवारीलाच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार्कचे ओपनिंग झाले आहे। नवीनच पार्क आहे व वीकेंड देखील होता, त्यामुळे बरीच गर्दी होती। सुरुवातीलाच तिकीट काउंटर आहे, तिकडून तिकीट घेऊन आत प्रवेश दिला जातो। 15 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे। मोठ्यांसाठी वीकडेज म्हणजेच मंगळवार ते शुक्रवारी 20 रुपये एंट्री फी आहे, तर वीकेंड म्हणजेच शनिवार व रविवारी 30 रुपये एंट्री फी आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त 10 रुपये एंट्री फी आहे। पार्कचा टायमिंग सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत व दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे। तसेच प्रत्येक सोमवारी हे पार्क मेंटेनन्ससाठी बंद असते, त्यामुळे सोमवार सोडून बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही इथे येऊ शकता। नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे बेसिकली एक खूप मोठे पार्क आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम गार्डन्स, तलाव, कारंजे, लहान मुलांसाठी प्ले एरिया अशा अनेक गोष्टी आहेत। लहान मुलांचे सुंदर गार्डन या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे लहान मुलांसाठी झिप लाइनिंग, स्केटिंग, वॉल क्लाइम्बिंग अशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज देखील या ग्रँड पार्क मध्ये आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। लहान मुलांना ही जागा नक्कीच खूप आवडणार आहे, त्यामुळे तुमच्या मुलांना घेऊन नक्कीच या पार्कला भेट द्या। जागोजागी असे मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत। या ठिकाणी चेस प्लाझा आहे, जमिनीवर भला मोठा चेस बोर्डच या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी खूपच उपयुक्त असा इनडोअर चेस गेम चक्क आउटडोअर गेमच्या स्वरूपात साकारण्यात आलेला आहे। ही खूपच क्रिएटिव्ह संकल्पना आहे। या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटांतील मुलांसाठी अनेक प्ले झोन्स या ठिकाणी आहेत, त्यामुळे अगदी 1-2 वर्षांच्या बाळांना देखील तुम्ही इथे आणले तर नक्कीच त्यांचे मन रमणार आहे। माझे विशेष लक्ष वेधून घेतले ते या छोट्याशा गुहेने। लहान मुले या गुहेतून ये जा करून खूपच एन्जॉय करत होते। क्षणार्धात मला देखील लहान होऊन त्यांच्यासोबत खेळावेसे वाटले। हा आहे लहान मुलांचा सर्वात आवडता झोन। पाण्याचे फवारे या ठिकाणी उडवले जातात, त्यामध्ये मुले मनसोक्त भिजून एन्जॉय करत होते। हा छोटा हिरो पाण्याला काठी समजून पकडण्याचा प्रयत्न करत होता। हा आहे इन्स्ट्रुमेंटल झोन। रंगीबेरंगी ड्रम्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी आहेत। माझ्या भावाला हा झोन खूपच आवडला। रोप
क्लाइंबिंग देखील या ठिकाणी आहे। हे आहे माउंटन क्लाइंबिंग। छोटासा आर्टिफिशियल माउंटन मध्यभागी साकारण्यात आलेला आहे, त्यावर लहान मुलांना चढायला शिकवू शकता। हे आहे झिप लाइनिंग। मुलांची भीती घालवण्यासाठी व त्यांना धाडसी बनवण्यासाठी खरंच खूपच थॉटफुल ऍक्टिव्हिटीज या पार्क मध्ये आहेत। विशेष म्हणजे या सर्व ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी मोफत आहेत, कोणतेही चार्जेस यासाठी लागत नाहीत। आता आपण चाललोय लेक सेक्शन मध्ये। सुंदर तलाव व धबधबे या ठिकाणी आहेत। या जागी बसून तुम्ही या धबधब्याचा आनंद लुटू शकता। आता उन्हाळा सुरू होईल, त्यामुळे इथला थंडावा मनाला नक्कीच आल्हाददायक वाटेल। इथल्या तलावावर लहानसा पूल बांधण्यात आला आहे। या पुलावरून तलावाचे खूपच सुंदर दृश्य दिसते। तलावाच्या मधोमध असलेली ही पांढरी होडी लहानपणी आपण कागदाची होडी करायचो त्याची आठवण करून देत होती। या तलावाला होडी व फुलपाखरांचा दिलेला हा फ्युजन टच खूपच सुंदर वाटत होता। We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. आता आपण चाललोय या पार्क मधील सर्वात रंगीत भागामध्ये। हे आहे मोरोक्कन थीम गार्डन। भिंतीवर सर्वत्र दिलेला हा निळाशार रंग व पिवळ्या खिडक्या डोळे दिपवून टाकत होते। फोटो काढण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे। या गार्डनची सुंदरता अनुभवण्यासाठी खरंच सर्व ठाणेकर व मुंबईकरांनी आवर्जून एकदा तरी या ठिकाणी यावे। आमची पावले या जागेवरून अजिबात निघत नव्हती। झाडाच्या पारंब्यांपासून नैसर्गिक झोका इथे बनवण्यात आला आहे। मोठी माणसे देखील या झोक्यावर झुलून आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करू शकतात। हा आहे वॉल क्लाइंबिंग झोन। इकडे लहान मुलांना वॉल क्लाइंबिंग शिकवू शकता। हे आहे फ्लोरा ट्रेल्स। या ट्रेल्सवर बाहेरून सर्वत्र वेली आहेत। यामधून चालताना झाडांच्या सावलीतून चालल्यासारखे वाटते। 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत व दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे पार्क ओपन असते। महत्त्वाचे सांगायचे तर 2 व्हीलर व 4 व्हीलर साठी पार्किंगची सोय देखील या ठिकाणी आहे। जपानी, चायनीज असे विविध थीम गार्डन्स देखील या पार्क मध्ये आहेत। वयस्कर नागरिकांसाठी पार्क मध्ये फिरण्यासाठी गाडीची सोय आहे। हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्सने बांधले असून सुमारे 21 एकर परिसरात हा पार्क पसरलेला आहे। जवळपास 2500 झाडे या पार्क मध्ये आहेत। शहरी भागात कॉन्क्रीटच्या जंगलात असे नैसर्गिक ठिकाण आजकाल क्वचितच पाहायला मिळते। वीकेंडला भरपूर गर्दी या ठिकाणी असते। मी तुम्हाला सजेस्ट करेल की शक्यतो नॉर्मल वीकडेज मध्ये या ठिकाणी या, मग शांतपणे हे पार्क तुम्ही एक्सप्लोर करू शकता।
नमो ग्रँड सेंट्रल पार्कचा संपूर्ण पत्ता, टायमिंग व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच माझ्या इंस्टाग्राम प्रोफाइलची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिकडे देखील मला जरूर फॉलो करा। जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।